मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा। तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस मिरज तालुक्यात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला। वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। रविवारी सकाळपासून मिरज येथील मोहनराव शिंदे सहकारी दूध संघात सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य क्षेत्रात मान्यवरांनी गर्दी केली। यावेळी महाराष्ट्र राज्याचे नेते आमदार जयंतरावजी पाटील, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका अनिताताई सगरे, परेश बाबा शिंदे म्हैसाळकर, शाली वाहनदादा शिंदे म्हैसाळकर, माजी नगरसेवक सुरेश हवटी, नगरसेवक शिवाजीराव दर्वे, युवराज गायकवाड, आनंद देवमाने, शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, मिरज पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर, काकासाहेब धामणे, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, अण्णासाहेब खोत, अरविंद सपकाळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक वाघ, प्रदीप शिंदे, नामदेवराव मोहिते, धनपाल खोत, सुभाष खोत, राजाराम बापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, बाळासाहेब पाटील, महावीर कागवाडे, हयुमभाई सावनूरकर, विज्ञान माने, वास्कर शिंदे, सुरेश कोळेकर, विजय पाटील, कलगोंडा पडसलगे, मिरज तालुका राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामीण भागातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, संचालक तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यांना आणि मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी वर्ग प्रमुख उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।